नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात कृषीप्रधान शेतकरी. आज आपण 2025च्या मान्सूनबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. यंदाचा मान्सून नेहमीपेक्षा जास्त ताकदवान, अनिश्चित आणि धोकादायक ठरत आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्याने रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट सुद्धा जारी केलेत. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जिल्ह्यानिहाय पावसाचा अंदाज, हवामान विभागाचे अलर्ट्स काय, प्रशासन आणि नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यायला हवी, धरणे, नद्यांची स्थिती आणि वाहतूक, वीज यंत्रणेवर पावसाचा कसा परिणाम होणार. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि हो, दररोजच्या हवामान अंदाजासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सध्या भारताच्या हवामान मतांच्या निरीक्षणानुसार महाराष्ट्रात 3 प्रमुख हवामान प्रणाली एकत्र काम करत आहेत. त्यात पहिली म्हणजे राजस्थानच्या भागात चक्रीय वारे वाहत आहेत. दुसरे पाहिलं तर गुजरात ते महाराष्ट्र दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे व अरबी समुद्र ते आंध्र प्रदेशपर्यंत दुसरा कमी दाबाचा पट्टा आहे. हे सर्व एकत्र येऊन महाराष्ट्रात मुसळधार पावसाला चालना देत आहेत. विशेषतः कोकण, घाटमाता, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ या भागात या हवामान प्रणालीमुळे पुढील 2 ते 3 दिवसात राज्यात अतिवृष्टी आणि तुफान वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर जिल्ह्यानिहाय पावसाचा अंदाज बघा. रेड अलर्ट असलेले जिल्हे: रत्नागिरी, गेल्या 24 तासात राजापूर येथे 250 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक नद्यांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढतीये. प्रशासनाने काही भागात लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची सुरुवात देखील केलेली आहे. तर सिंधुदुर्गमध्ये देवगड, कुडाळ, वेंगुर्ले या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. समुद्रातील लाटांचा उफाळा आणि तुफानी वाऱ्यांचा धोका वाढला आहे. सातारामध्ये पाहिलं तर सातारा घाटमध्ये महाबळेश्वर, पाटण, वाई येथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. कोयना धरणाजवळील भागामध्ये पाण्याचा ताण वाढतोय. भूस्खलन, रस्ते धुळीस पडण्याचा धोका अधिक आहे. ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे बघा. मुळशी, मुळा, भोर, वेल्हा आणि आसपासच्या घाटात मुसळधार पाऊस होऊ शकतो. रस्त्यांवर पाणी साचण्याची आणि वाहतुकीच्या अडचणींचा धोका आहे. रायगडमध्ये पाहिलं तर अलिबाग, मुरुड, महाड येथे मुसळधार पावसाची शक्यता व सोबत वादळी वारा वाहण्याचा इशारा आहे. येलो अलर्ट असलेले जिल्हे: मुंबईसाठी येलो अलर्ट जारी. सकाळपासूनच ढगाळ वातावरण व हलका पाऊस मुंबई येथे पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या जोरदार पावसानंतर पुन्हा दमदार पावसाची शक्यता ही मुंबईमध्ये वर्तवण्यात आली. नाशिकमध्ये पाहिलं तर विजांबरोबर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज येथे देण्यात आला आहे. पुढील 2 दिवसांसाठी नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट हा देण्यात आला. विदर्भामध्ये पाहिलं तर अमरावती, नागपूर या परिसरात विजांबरोबर पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी जमिनीचे योग्य नियोजन करावे. प्रशासन आणि नागरिकांसाठी सूचना: नागरिकांनी धोकादायक भागांमध्ये न राहण्याचा आग्रह केला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्यासाठी योग्य तोडगे अवलंबावे. जमिनीत पाणी साचण्यापासून बचाव करावा. तर पुढील 5 दिवसांसाठी हवामान अंदाज: पुढील 5 दिवस राज्यात सतत पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. सोबतच कोकण, घाटमाता, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. काही ठिकाणी अतिवृष्टी व तुफानी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने सतर्कतेने खबरदारी कायम ठेवावी असं आवाहन देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या हवामानाचा आजचा सविस्तर आढावा तुम्हाला कसा वाटला? कृपया हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला वेळेत खबर मिळेल व सुरक्षित राहता येईल. तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.